नमस्कार मित्रांनो, मी आहे सागर आणि तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज पण आपण जाणार आहोत मंदिरात आणि हे मंदिर आहे नडाळ म्हणून एक लोकेशन आहे, जुना मुंबई पुणे हायवे आहे ना त्या लोकेशनवरती। तर तिथे आपण जाणार आहे। तिथे त्या मंदिराचं नाव आहे पंचायतन मंदिर। तिथे 5 मंदिर आहेत, मस्त आता नवीन लोकेशन आहे। नवीन म्हणजे भरपूर असं 2 वर्ष झाली त्याला, 2 ते 3 वर्ष झाली। तर त्या लोकेशनवरती आपण जाणार आहे आज। तर आता आपण पोहोचलेलो आहोत लोकेशनवरती, पंचायतन मंदिर आहे त्या लोकेशनवरती पोहोचलेलो आहे। तर मी इथे आता गाडी पार्क केली। इथे पार्किंगसाठी वगैरे तुम्हाला भरपूर अशी जागा भेटेल, हे बघू शकता तुम्ही। ते इथं तुम्हाला पार्किंगसाठी जागा वगैरे भेटेल। आणि आता चला तर जाऊयात। हे बघा इकडे मंदिर आहे, इथे पूर्ण तुम्हाला दाखवतो, पुढे विजिट करूया आपण मंदिरात वगैरे कसं काय ते। मंदिराच्या एंट्रन्सला आहे तर ते हे बघा तुम्ही वरती इथे पंचायतन मंदिर म्हणून आहे आणि हा एंट्रन्स आहे। हा इथं पार्किंग आहे समोर, त्या पार्किंग पासून आतमध्ये आल्यानंतर इथे चप्पल वगैरे काढून तुम्ही आतमध्ये इथून जाऊ शकता। तर आता आपण आलोय त्या मंदिरापासून वरती स्टेअरकेसने, इथून ह्या स्टेअरकेसने आपण वरती जाणार आहोत। तर हे बघू शकता, इथून वरती आल्यानंतर आपल्याला पूर्ण हे मंदिर असे लागतात इथे। तर तुम्हाला इथे आल्यानंतर जे फ्लोअर तुम्हाला दिसतोय, ह्या फ्लोअरवरती तुम्हाला पायाला असे चटके वगैरे बसत नाहीत, कारण की माहीत नाही पण त्याच्यावरती कोटिंग वगैरे काहीतरी केलेली आहे। सो त्या कोटिंगमुळे तुम्हाला चटके वगैरे बसत नाही। भरे कितीही ऊन असेल काय असेल तरी त्या तुम्हाला चटके वगैरे बसणार नाही। हे बघू शकता तुम्ही इथे पूर्ण असं हे दीपज्योत वगैरे मंदिराच्या बाहेर वगैरे असते तशी ही आहे इथे। तर पहिलं मंदिर आहे पंचायतन मंदिरांमधलं, हे पहिलं मंदिर आहे 5 असं हे तुम्ही बघू शकता। त्याच्या बाहेर ह्या अशा लहान लहान मूर्त्या लावलेल्या आहेत। इथे कासव वगैरे, इकडचे शिर्डीचे साईबाबा आहेत त्यांच्यासारखं सेम पूर्णपणे तुम्हाला दिसेल इथे, हे बघा। तर आता ह्या दुसऱ्या मंदिरापाशी आलोय आपण, गणेश मंदिर आहे। त्या मयुरेश्वर गणेश मंदिराच्या इथे बाहेर आहे आपण। तर प्रत्येक मंदिराच्या इथे तुम्हाला त्या सेम मूर्त्या आहेत, म्हणजे ज्या बाहेरच्या साईडला एंट्रन्सला तुम्ही हे बघू शकता, ह्या एंट्रन्सला सर्व ह्या अशा सेम मूर्त्या आहेत। तुम्ही बघा, संडे असल्यामुळे तुम्हाला इथे जास्त गर्दी जाणवेल, कारण वीक ऑफ असला ना की भरपूर असे म्हणजे इथे जवळपासचे जे लोक आहेत ते भरपूर इथं असं व्हिजिट करण्यासाठी येतात। आणि हे बघा तुम्ही इथे सर्वजण असे क्राऊड आहे। आणि वीक डेजमध्ये आलात ना की तुम्हाला इथे पूर्णपणे असं खाली भेटेल, म्हणजे जास्त गर्दी डेली असते किंवा काय असं काहीच नाही इथे। तुम्ही वीक डेजमध्ये आलात की तुम्हाला पूर्ण शांत भेटेल। आणि हे बघा संकट मोचन हनुमान मंदिर, आणि सेम स्ट्रक्चर जे आहे ते बाहेर इथे तसंच आहे। आणि हे मंदिरामध्ये तुम्ही असं बघू शकता। आता आपले 3 मंदिरं झालेत, ते पहिलं मंदिर, दुसरं आणि तिसरं, आणि आता हा 4था मंदिर आहे नडाळेश्वर महादेव मंदिर म्हणून। तर हे बघा, तुम्हाला असं मंदिराचं असं काय दाखवण्यासारखं नाही, कारण सर्व मंदिरांचं स्ट्रक्चर वगैरे, बाहेरचा एंट्रन्स वगैरे सगळं सेमच आहे, त्यामुळे मंदिराचं तुम्हाला असं वेगळं काय दाखवण्याची गरज नाही। आणि हे 4थं मंदिर आहे नडाळेश्वर महादेव मंदिर म्हणून। तर हे बाहेर नंदी महाराज जसे असतात महादेवांच्या मंदिराच्या बाहेर तसं, आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो मी त्याच्यामध्ये। आणि आता हे 4 मंदिरं झाल्यानंतर हा लास्टचा आणि शेवटचा भवानी माता मंदिर आहे। तर भवानी माता हा बघा, हा छोटू त्याच्या पण सेम स्ट्रक्चर तसंच बाहेर आहे। आतमध्ये तुम्हाला पूर्ण म्हणजे तुळजाभवानीचं एकदम स्वरूप असलेलं दिसेल तुम्हाला। श्री क्षेत्र पंचायतन मंदिर हे मंदिर पनवेलच्या जवळ चौक नडाळ येथून फक्त 3 किलोमीटरच्या अंतरावर आहे। हे एक प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे। या ठिकाणी हनुमानासोबतच गणपती, साईबाबा, शिवशंकर आणि आई तुळजाभवानी माताचेही मंदिर आहे। त्यामुळे या ठिकाणाला पंचायतन मंदिर असे म्हटले जाते। इथे असलेल्या सर्व मंदिरावर भगवा ध्वज आहे, परंतु शिवशंकरांच्या मंदिरावरती पांढरा ध्वज आहे। मंदिराच्या आवारात भक्त निवास आणि ग्रंथालय देखील आहे। तुम्हाला इथे जाण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे खाजगी वाहन, तसेच ST किंवा खोपोली बस इथे अवेलेबल होते। तुम्ही ट्रेननेही जाऊ शकता। मंदिराची वेळ सकाळी 6 ते रात्री 10 पर्यंत दर्शनासाठी खुले असते। हे मंदिर पर्यटकांसाठी एक महत्त्वाचे ठिकाण आहे। या मंदिरातून आपण बाहेर आलो, ते 5 मंदिर हे बघा तुम्ही।
हे लाईनीत 5 मंदिर आहेत. ही त्यांची मागील बाजू आहे आणि मागच्या साईडला तुम्हाला बसायला वगैरे इथे सर्व भेटेल. तर तुम्हाला दाखवतोय बघा, हे बसायला वगैरे इथे त्यांनी सर्व केलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर जस्ट मागे ही शेती अशी इथं शेतींचं वगैरे केलेलं आहे, म्हणजे शेती वगैरे लावलेली पूर्ण ग्रीनरी. आता पावसाळा असल्यामुळे पूर्ण ग्रीनरी आहे. आणि त्याच्याच बरोबर तुम्हाला बसायला वगैरे पण इथं शांत जागा आहे. हे JM म्हात्रे चॅरिटेबल संस्था आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हॉल वगैरे अवेलेबल होतात वेडिंगसाठी म्हणा किंवा कोणते तुम्हाला दुसरे कोणते असे फंक्शन वगैरे करायचे असेल त्यासाठी तुम्हाला हॉल वगैरे अवेलेबल होऊन जाईल इथे. आणि समोर तुम्हाला बघू शकता हे असा पूर्ण असा हॉल आहे हा. तर या हॉल व्हिजिट करावं लागेल आणि त्यांच्याशी बोलून घ्यावं लागेल. मंदिराचे वगैरे पाया पडून झाल्यानंतर तुम्ही एक्झिटने जेव्हा बाहेर याल तेव्हा हा एक्झिट आहे इथून तुम्हाला खाली असं येण्यासाठी. आणि इथून जेव्हा तुम्ही याल तर त्याच्या समोरच बरोबर तुम्हाला इथे कॅन्टीन असेल. आणि ह्या कॅन्टीनमध्ये तुम्हाला बघा चाय वगैरे पण तुम्हाला एकदम फ्रीमध्ये भेटते. जे की इथे तुम्हाला व्हिजिट करायला येतात जे भाविक त्यांना चाय वगैरे फ्री असते. आणि तुम्ही वडापाव वगैरे इथे 10 मध्ये तुम्हाला भेटू शकतो. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण पोहोचलेलो आहे घरी आणि आजचा ब्लॉग इथेच संपतोय. तर कशी वाटली तुम्हाला माहिती ते तुम्ही मला कमेंटद्वारे सांगा आणि असंच माझ्यासोबत राहा. नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूयात नवीन कोणत्या तरी लोकेशनवरती. चला मग लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात नवीन ब्लॉगमध्ये. You got someone new, I know it.